श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटशी बा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण दशक 13 समास 5 कहाणी निरूपण हा समास अभ्यासणार आहोत. खूप छान समास आहे हा. पहिल्यांदा बघितल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की हा समास म्हणजे विश्वाची उत्पत्ती आणि लय या दोन्ही समासाची पुनरावृत्ती आहे का काय असं वाटू शकतं. शंका काही चुकीची नाही, बरोबर आहे. पण समर्थांनी इथे वेगळी मांडणी केली. आता मागचे समास जर बघितले म्हणजे उभारणी आणि प्रलय या विषयावर मी बोलते, तर त्यामध्ये त्यांनी हाच विषय तात्विक पद्धतीने मांडलाय. पण या समासामध्ये तोच विषय आपल्याला नीट समजावा म्हणून एक सुंदर आणि रूपकात्मक कहाणीचा त्यांनी आधार घेतलाय आणि त्या कहाणीच्या माध्यमातनं त्यांनी हे मोठं तत्व जे आहे ते उलगडून सांगितलेलं आहे. वरवर पाहिलं तर एका कुटुंबाची साधी कहाणी आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर ती संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, विस्तार आणि लय याचंच रूपक आहे. अत्यंत गुंतागुंतीचं जे तत्वज्ञान आहे ते सर्वसामान्यांना समजावं म्हणजे आपल्याला पण समजावं याच्यासाठी समर्थ या कहाणीचा आधार घेतात. आता उत्पत्ती स्थिती लय हा क्रम समजतोच या कहाणीतनं, पण त्याच्याबरोबर मानवी जीवनातलं अज्ञान, त्याचा असलेला देहाभिमान आणि आत्मविवेक याचा पण सूक्ष्म उलगडा आपल्याला होतो. म्हणजे आता ही जेव्हा कहाणी आपण बघतो तेव्हा कहाणी आहे असं बघू नका, तर त्यामागे जे दडलेलं तत्वज्ञान आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. आपलं लक्ष सगळं तिकडे असणं आवश्यक आहे. समर्थ आतापर्यंत आपल्याला काय समजवतायत, तर आपण हे जग म्हणजे अंतिम सत्य मानतो. त्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्यामधले व्यवहार आहेत, घडणारे अनेक प्रसंग आहेत, हे सगळं आपण सत्य मानतो. पण प्रत्यक्षात हे सगळं मायेच्या अधीन आहे. ते निर्माण होतात प्रसंग, काही काळ टिकतात आणि शेवटी नाहीसे होतात. म्हणून ते सतत बदलणारे आणि नाशिवंत आहेत. त्यांना स्वतंत्र शाश्वत असं अस्तित्व नाही. पण याचा अर्थ समर्थ या जगाचा निषेध करतात का, तर असा होत नाही अर्थ. तर ते आपल्याला जगाचं खरं स्वरूप समजून सांगतात. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तर हे जग सत्य आहे. आपण त्यात राहायचं, वावरायचं, कर्तव्य पण करायचं, नाती जपायची. पण परमार्थाच्या दृष्टीने हे जग सत्य नाही, नित्य नाही. म्हणूनच वेदांत त्याला मिथ्या म्हणतो ना. या सगळ्या बदलणाऱ्या जगाच्या पाठीशी जे बदलत नाही, जे निर्गुण निराकार आहे, सगळ्यांचा आधार आहे, ते परब्रह्म खरं सत्य आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे जाणवणं अगदी आवश्यक आहे. आणि म्हणून हा समास फक्त गोष्ट सांगत नाही, तर गोष्टीच्या माध्यमातनं बदलणारं आणि न बदलणारं, माया आणि ब्रह्म, नित्य आणि अनित्य यामधला विवेक साधकाच्या मनात दृढ करतो. आता समर्थांनी हा विषय पुन्हा कहाणी स्वरूपात का सांगितला, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याच्यावर एक थोडंसं चिंतन करूया. बरेचदा काय होतं, तर वेदांतामधला सूक्ष्म भाग आणि त्यातलं जे सूक्ष्म तत्व आहे हे आपल्याला सहज समजणार नाही, हे समर्थांना जाणीव आहे. म्हणून समर्थांनी काय केलं,
तोच विषय कोरड्या तात्विक भाषेत मांडलेला नाहीये आणि साध्या कौटुंबिक कथेतनं त्यांनी तो उलगडलाय. कारण छोटीशी गोष्ट पण ती मनाला स्पर्श करते, आपल्या विचारांना चालना देते आणि त्यामागे जे सत्य आहे ते न कळत अंतःकरणामध्ये आपल्या सहज उतरतं. आणि मग ह्या माध्यमातनं समर्थांनी काय केलं, कठीण तत्वज्ञान सहज सरळ स्मरणात राहील असं सांगितलं. बघा, संपूर्ण दशक झाला तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात राहील आणि त्या गोष्टीच्या मागे जे तत्व आहे ते समजून घेतलं तर ते पण आपल्याला आठवत राहील. हेच तर अपेक्षित आहे ना. दुसरं कारण म्हणजे कहाणी ऐकताना ती अगदी त्यावेळेला असं वाटतं की ती खूप खरी आहे. म्हणजे आपण तिच्यामध्ये आपोआप गुंतले जातो. त्या पात्रांबरोबर आपण हसतो, रडतो. पण कथा संपल्यावर काय घडतं, तर थोडासा काळ लोटला की ती फक्त आठवण राहते. बरोबर ना. समर्थ म्हणतात, प्रपंचाचा नियम पण असाच आहे. जन्म, मृत्यू, सुख दुःख, मान सन्मान, बघा ह्या सगळ्या गोष्टींना आपण महत्व देतो ना. सत्ता, संपत्ती, इतकंच काय कुटुंब पण, या सगळ्यामध्ये असंख्य घटना घडत असतात. हे सगळं सगळं काळाबरोबर बदलत जातं. म्हणजे आज जे वर्तमान आहे उद्या भूतकाळ बनतं आणि पुढे केवळ उरते एक कहाणी. आणि म्हणून या बदलणाऱ्या गोष्टींना अंतिम सत्य मानू नका. जगात व्यवहार करा, त्याचं महत्व जाणून घ्या, पण त्याचबरोबर जे नित्य अविनाशी तत्व आहे त्याचा विसर पडू देऊ नका. हे समर्थ आपल्याला वारंवार सांगतायत. थोडक्यात कहाणी हे माध्यम निवडलं त्याचं कारण गूढ विषय सामान्यांनाही समजावा. अनित्य सत्य, अनित्य जे म्हणजे असत्य जे आहे ते सत्य न मानता त्यामागील सत्याचा विवेक जागृत व्हावा, हा समर्थांचा मुख्य उद्देश आहे, हे लक्षात घ्या. खरं तर वेदांत हा अतिशय सूक्ष्म आणि अनुभवण्याचा विषय, अनुभवण्याचा विषय हा. म्हणजे ब्रह्म काय, माया काय, आपल्याला हे सगळे विषय अवघड वाटतात. पण ब्रह्म माया म्हणजे काय, आत्मा अनात्मा याचा विवेक कसा करायचा, उभारणी आणि प्रलय याचा नेमका अर्थ काय, हे सगळे विषय जे आहेत ते फक्त व्याख्या सांगून समजत नाहीत. आणि हे लक्षात घेऊनच आपल्या संतांनी काय केलं, तर त्यांनी दृष्टांत, रूपक, दैनंदिन जीवनातली उदाहरणं असं सगळं देऊन विषय सोपा करण्याचा प्रयत्न केला. समर्थांनी पण हाच मार्ग निवडला ना. कारण त्यांना केवळ तत्वज्ञान सांगायचं नाहीये, हे लक्षात घ्या. कारण तत्वज्ञान म्हटलं की आपल्याला भीती वाटते, आपल्याला असं वाटतं की हा विषय आपल्यासाठी नाही. पण जे आपल्याला ते ज्ञान देत आहेत ते प्रत्येकाच्या अंतःकरणात त्यांना उतरवायचं होतं. म्हणजे केवळ मनोरंजन करणं हा त्यांचा हेतू नाहीये, तर त्या गोष्टीच्या पलीकडे असलेलं सत्य दाखवणं, जिथे आपल्याला जाऊन पोचायचं आहे, त्यासाठी समर्थ हे सगळं आपल्या समोर मांडतायत. म्हणून असं म्हणता येईल की या समासात कहाणी हे एक साधन आहे, आत्मानात्म विवेक साध्य आहे, गोष्ट हे माध्यम आहे, तर नित्यानित्य विवेक जागृत करणं हे अंतिम उद्दिष्ट आहे. जरी विश्वनिर्मितीचा विषय आधी सांगितला तरी समर्थ इथे रूपकातनं तोच विषय पुन्हा का मांडतात, जर लक्षात नसेल आलं तर आपण थोडंसं अजून विस्ताराने पाहूया. म्हणजे उभारणी समास आपल्याला आठवत असेल तर बघा, या समासामध्ये त्यांनी मूळ माया, त्रिगुण, पंचमहाभूत आणि त्यापासनं स्थूल सृष्टीची निर्मिती असा तात्विक क्रम सांगितला. बरोबर. पण हा सूक्ष्म भाग सगळ्यांनाच पचनी पडेल का, नाही. म्हणजे तो थोडंसं आम्हाला कंटाळवाणं होऊ शकतं, लक्षात राहणार नाही. प्रापंचिकांना तर हे शब्द सगळे अनोळखी वाटतात. आणि म्हणून समर्थांनी काय केलं, तर तेच तत्व, तोच विषय एका कुटुंबाच्या कहाणीच्या रूपात सांगितला.
सर्वसामान्य माणसाची मानसिकता समर्थ किती जाणतात बघा. कुटुंबाची कहाणी कहाणी म्हटल्यावर आपले कान लगेच टवकारले ना, डोळे चमकले. पण एका स्त्री पुरुषापासनं पुत्र, नातू, पणतू आणि पुढे वाढलेला विशाल वंश, हे सगळं वर्णन समर्थ या कथेमध्ये करतात. एक लक्षात घ्या, केवळ एका घराचं वर्णन नाहीये. या मूळ तत्वापासून संपूर्ण चराचर सृष्टीचा विस्तार कसा होतो हे या कुटुंबाच्या कहाणीतनं इतकं छान उलगडलेलं आहे. म्हणजे त्यामागे सृष्टी विज्ञान त्यांना शिकवायचं नाहीये, तर विविधतेने भरलेला जे हे विश्व आहे, त्या विश्वामागे एकच मूलतत्व आहे. बघा, वारंवार या विधानाचा आघात मुद्दामून करते, कारण हे लक्षात ठेवायचंय, हे जे एकच मूलतत्व आहे, हा विवेक जागृत करणं हा समर्थांचा हेतू आहे. विविधतेच्या मागे एक मूलतत्व, हा विवेक आपला जागा होणं महत्वाचं आहे. कारण हा विषय संपला, आपली ही मीटिंग संपली की आम्हाला याचं विस्मरण होतंय. आणि म्हणून प्रत्येक समासात आम्हाला समर्थ याची जाणीव करून देत आहेत. म्हणून हा समास मागच्या समासांची पुनरावृत्ती नाही, हे लक्षात घ्या. सगळ्या तत्वांचं सार एका साध्या ह्या रूपकातनं समर्थ आपल्याला उलगडतायत. आता इतक्या वेळ समर्थांनी कहाणी सांगितली हे ऐकतोय, पण नेमकी कोणती कहाणी समर्थ सांगतात हा प्रश्न तुमच्या मनात आलाय ना. कहाणी चालू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, ही कहाणी एका राजाची नाही, किंवा एखाद्या युद्धाची, ऐतिहासिक घटनांची, अगदी पुराणातल्या चमत्कारांची पण कथा नाही, तर ही कथा आहे एका सामान्य कुटुंबाची. म्हणजे समर्थांनी माध्यम निवडताना पण बघा, आपल्यासाठी आपल्याला समजावं ही त्यांची किती तळमळ आहे बघा. आणि त्याच्यासाठी एक साधं कुटुंब त्यांनी माध्यम म्हणून घेतलेलं आहे. समासाच्या सुरुवातीला समर्थ काय म्हणतात, दोन विरक्त, किंवा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे उदासीन पुरुष पृथ्वीवर फिरत असतात. आता हे फिरता फिरता आपण गप्पा मारतो ना, तसं फिरता फिरता करमणूक म्हणून किंवा वेळ चांगला जावा म्हणून एकाने दुसऱ्याला कथा सांगायला सुरुवात केली. कोणे एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन. आता इथे उदासीन म्हणजे दुःखी, निराश किंवा जगाचा कंटाळा आलेला असा अर्थ नाहीये. तर उदासीन म्हणजे आसक्तीपासून मुक्त, साक्षी भावाने जगाकडे पाहणारा, ज्याच्या मनात पक्षपात नाही, स्वार्थ नाही, तोच जगाचं खरं स्वरूप सांगू शकतो, नाही का. आणि म्हणून ही कथा सांगणारा कोण आहे, तर आसक्त गृहस्थ नाहीये, तर एक उदासीन गोसावी ही गोष्ट आपल्याला सांगतो आहे, हे लक्षात घ्या. एक स्त्री आणि पुरुष होते, दोघांमध्ये अतिशय प्रेम होतं. समर्थ काय वर्णन करतात, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. हा शब्दप्रयोग खूप अर्थपूर्ण आहे. समर्थ इथे फक्त पती पत्नींमधलं प्रेम इथे सांगत नाहीये, त्यांना ते सांगायचंच नाहीये. तर भिन्न नाही म्हणजे दोघांमध्ये वेगळेपणाची भावना नाही, एकत्व आहे, ऐक्य आहे. मुख्य म्हणजे संघर्ष नाही. बघा, एकत्वातून पुढे सृष्टीचा विस्तार सुरू होतो. अर्थात विस्तार झाला की काय होतं, भेद निर्माण होतात. आणि मग या भेदातनं मी तू पण हे जे आहे ते येतं, माझं तुझं निर्माण होतं. आणि यातूनच काय होतं, संघर्ष निर्माण होतो. म्हणूनच समर्थांनी कथेच्या सुरुवातीला एक रूपेची वर्तती भिन्न नाही असं सांगून जणू या रूपकाचा पायाच घातलेला आहे. म्हणजे या कथेचा प्रवास एकत्वापासून अनेकत्वाकडे बघा, आणि शेवटी अनेकत्वाकडून
पुन्हा एकत्वाच्या जाणीवेपर्यंत असा घेऊन जातो. एक रूपेची वर्तती ही जी ओवी आहे, ही ओवी या समासाची बीज ओवी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यावर पुढच्या रूपकाची उभारणी झाली आहे. तर असे हे पती पत्नी एकत्र नांदतायत. काही काळ लोटल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला. तो अतिशय कार्यक्षम होता. समर्थ कार्यकर्ता आणि भला असं त्याचं वर्णन करतात. बघा किती अर्थपूर्ण शब्दांमध्ये समर्थ प्रत्येक गोष्टीचं वर्णन करतात. कार्यकर्ता आणि भला. कार्यकर्ता म्हणजे निर्माण, विस्तार आणि व्यवस्था करणारा. आणि भला म्हणजे काय, तर ते कार्य समर्थपणे, योग्य रीतीने आणि सर्वांच्या हिताचं करणारा. म्हणजे फक्त कार्य करणारा नाही, तर सुयोग्य कार्य करणारा. बघा, सृष्टीचा स्वभाव काय आहे, तर सृष्टीचा स्वभाव क्रियाशील आहे. निष्क्रियतेतून सृष्टीचा विस्तार होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी चैतन्य प्रकट होतं तिथेच कार्य सुरू होतं. आणि अर्थात जिथे कार्य असतं तिथे विस्तार घडतो. एका छोट्या बीजामध्ये आपण हे रोज पाहतो. बीज जिवंत आहे म्हणून त्याला अंकुर फुटतो. अंकुर वाढून त्याचा वृक्ष होतो आणि या बीजातून हजारो फळं निर्माण होतात. आणि म्हणून चैतन्य कार्याला जन्म देतं आणि कार्य विस्ताराला. समर्थांनी या पुत्राला कार्यकर्ता म्हटलंय. कार्यकर्ता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हा शब्द फक्त एका व्यक्तीचं वर्णन नाहीये, तर सृष्टीच्या प्रवाहाचं लक्षण आहे. त्याचा व्यवहारातला अर्थ इतका महत्वाचा आहे. म्हणजे केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर त्यामागे कृतीही हवी. विचार कृतीत उतरला तेव्हाच त्याचं सार्थक होतं आणि म्हणून कार्य आवश्यक आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. त्यांनी आपल्या जीवनामध्ये धर्माची चिंता केली आणि नुसते बसून राहिलेत असं घडलं का, तर तसं घडलं नाही. त्यांनी भारत भ्रमण केलं, शिष्य घडवले, मठ स्थापन केले. इतकंच काय, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, मारुती मंदिरांची स्थापना केली, गाव तिथे मारुती हे त्यांनी चालू केलं ना. समाज जागृती केली. नुसते विचार करत बसले नाहीत, तर आपल्या विचारांना त्यांनी कृतीची जोड दिली. म्हणूनच तर त्यांचं कार्य आज पण जिवंत आहे ना. म्हणजे व्यवहारामध्ये ज्ञानाला कृतीची जोड महत्वाची आहे. पण समर्थ या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा इशारा देतात. काय म्हणतात ते, की कार्यामुळे उभारणी होते, कार्यातनं विस्तार घडतो, हे सगळं बरोबर आहे. पण त्या कार्याला विवेकाची जोड नसेल तर तोच विस्तार अहंकाराला जन्म देतो. आणि मग या अहंकारातनं काय होतं, मतभेद निर्माण होतात, कलह वाढतो आणि शेवटी संहार ओढवतो. समर्थांच्या दृष्टीने कार्य हे दोष नाहीये बर का, पण विवेकशून्य कार्य जे आहे ते अधःपतनाचं मुख्य कारण आहे. लक्षात घ्या, कार्याला विवेकाची दिशा लाभली तर उभारणी होते आणि जर विवेक हरपला तर तेच कार्य विनाशाचं कारण ठरतं. आता इथे कथा पुढे सरकतीये. पुढे त्या पुत्राला पण एक मुलगा होतो. तो आपल्या वडिलांपेक्षाही अधिक उत्साही, अधिक व्यापक कार्य करणारा असा होता बर का. त्यांनी काय केलं, त्यांनी मोठा विस्तार केला. त्याला असंख्य पुत्र कन्या झाल्या आणि एक वंश निर्माण झाला. आता समर्थ या ठिकाणी नातवाचं वर्णन करतात. ते म्हणतात, तो उत्साही होता, काही तदर्थ चतुर व्यापकपणे. म्हणजे तो पित्यापेक्षा अधिक उत्साही होता, पण चातुर्याच्या बाबतीत काही अंशित चतुर होता. पित्यापेक्षा अंशात्मक ज्ञानी होता.
पण विस्तार करण्याची विलक्षण क्षमता त्याच्यामध्ये आहे. सृष्टीचा नियम विस्तार आहे. समर्थ याला विरोध करत नाही. पण जर विस्ताराबरोबर मूळ तत्वाचा विसर पडला तर त्याच विस्तारातनं मगाशी म्हटलं तसं अहंकार, मतभेद, कलह आणि शेवटी संहार निर्माण होतो. या रूपकातनं समर्थ एक सुंदर जीवनसूत्र आपल्या समोर उभं करतात. उभारणीसाठी कार्य आवश्यक आहे, विस्तारासाठी व्यापकता आवश्यक आहे, पण त्या दोन्हीला टिकवण्यासाठी विवेक आवश्यक आहे. हा धागा तर आपल्याला सोडायचाच नाहीये, कारण विवेक नसेल तर विनाश ठरलेला आहे. समर्थ पुढे आपल्याला तेच दाखवून देतात. म्हणजे पुढे त्या वंशातला ज्येष्ठ पुत्र अज्ञानी आणि अत्यंत तापट निघतो. म्हणजे कोणाचं काही चुकलं, काही चूक झाली की तो संहार करायला लागतो. म्हणजे बघा, हा पिता शांत आहे, मुलगा पालन करतो, नातू विस्तार करतो, आणि पंतू तो काही चूक झाली की सगळ्याचा नाश करतो. आता समर्थ या रूपकामध्ये संहार हा शब्द पुन्हा पुन्हा वापरतात. एक गोष्ट लक्षात घ्यायची, समर्थ इथे फक्त वैश्विक प्रलय आपल्याला सांगत नाही, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात रोज घडणाऱ्या संहाराकडे ते आपलं लक्ष वेधून घेतायत. म्हणजे कसं ते बघा, जिथे विवेकाचा अभाव होतो तिथे काय होतं? तिथे शांतीचा संहार होतो. ज्या ठिकाणी अहंकार वाढतो त्या ठिकाणी प्रेमाचा संहार होतो. जिथे आसक्ती वाढते तिथे स्वातंत्र्याचा संहार होतो. कारण आसक्त माणूस त्याच्या या दुर्गुणामुळे सतत बंधनातच अडकतो ना. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं, जिथे अज्ञान राज्य करतं तिथे आत्मविवेकाचा संहार होतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की संहार ही फक्त वैश्विक घटना नाही, तर ती प्रत्येकाच्या अंतःकरणात घडणारी प्रक्रिया आहे. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा मूळ सत्याचा विसर पडतो तेव्हा संसार तसाच राहतो, जगराटी तशीच चालू राहते. पण घडतं काय? आपल्या अंतःकरणामध्ये असलेली शांती, विवेक आणि आनंद यांचा संहार सुरू होतो. या समासातला संहार आपल्याला बाह्य प्रलयाचं दर्शन घडवत नाही, तर तो आपल्याला आपल्या अंतःकरणात डोकावायला भाग पडतो. माझ्या जीवनात कोणत्या गोष्टीचा संहार होतोय, नेमक्या कोणत्या सद्गुणांचा संहार होतोय, हे आत्मपरीक्षण करायला समर्थ आपल्याला भाग पडतायत. आणि असं आत्मपरीक्षण घडत नसेल तर या आजपासून त्याची सुरुवात करणं आवश्यक आहे. मी आजपासून म्हटलं, उद्यापासून नाही. बघा, सुरुवातीला निर्माण, त्यानंतर विस्तार आणि वैभव दिसतं, पण या विस्ताराबरोबर एक सूक्ष्म चूक घडते आणि ती म्हणजे मूळ तत्वाचा विसर पडतो. या मायेमध्ये, या जगामध्ये आम्ही जेव्हा वावरतो त्यामध्ये वावरल्यानंतर आम्हाला मूळ जे तत्व आहे, आमचं जे मुख्य ध्येय आहे, जे आम्हाला गाठायचंय, त्याचाच आम्हाला विसर पडतो. म्हणजे जत्रेत हरवलेली मुलं असतात ना, तसं आम्ही भरकटलेलं जीवन जगतो. आम्हाला ज्या ठिकाणी जाऊन पोचायचंय त्या ठिकाणी आम्ही जाऊन पोचत नाही, कारण मूळ तत्वाचं विस्मरण. एकच कारण आहे आमच्या आयुष्यातली दुःख, एकच कारण, मूळ तत्वाचं विस्मरण. आम्हाला दुःख झालं की आम्ही त्याची आठवण काढतो, पण प्रत्येक क्षणी वारंवार त्याचं स्मरण हे अतिशय महत्वाचे आहे. पण आम्हाला त्या तत्वाचा विसर पडतो आणि त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये मतभेदांना, संघर्षाला, कलहाला, ह्या सगळ्याला तोंड द्यायला लागतो. आणि समर्थ सांगतात, याचा शेवट एकच आहे, संपूर्ण यामध्ये वंशाचा नाश होतो. हे त्या कहाणीमध्ये समर्थ सांगतात. आणि हे सांगत असताना त्यांनी छान उदाहरण दिले. यादवांच्या विनाशाचं उदाहरण त्यांनी दिलेले आणि सांगतात काय की उन्मत्तपणा आणि अज्ञान
याचा शेवट नेहमी संहारात होतो. समर्थ काय म्हणतात? नेणपणे भरी भरले, मग ते अवघेची संहारले, जैसे यादव निमाले, उन्मत्तपणे श्रीराम. यातला नेणपण हा शब्द विचार करायला लावणार आहे. नेणपण म्हणजे विवेकाचा अभाव. माणूस विद्वान असू शकतो, सामर्थ्यवान असू शकतो, श्रीमंत पण असू शकतो, पण विवेक नसेल तर हे सगळं सामर्थ्य विनाशाचं कारण ठरू शकतं. बघा, यादवांकडे सामर्थ्य होतं, वैभव होतं, पराक्रम होता, पण त्यांच्यातला उन्मत्तपणा वाढला, त्यामुळे विवेक हरवला आणि अंतःकरणात नेणपण भरलं. त्यामुळे काय झालं तर त्यांचा विनाश, म्हणजे बघा, त्यांचा विनाश झाला, पण त्यांचा विनाश बाहेरच्या शत्रूंमुळे झाला का? तर बाहेरच्या शत्रूमुळे झाला नाही, तर तो त्यांच्याच अविवेकपणामुळे झाला. म्हणजे खरा शत्रू हा बाहेर नसतोच, तो अंतःकरणामधलं अज्ञान आणि अविवेक हा असतो. विवेक जागा झाला तर अंगी असलेलं सामर्थ्य समाज कल्याणासाठी वापरलं जातं, इतरांसाठी वापरलं जातं. पण जर विवेक हरपला तर तेच सामर्थ्य आत्मविनाशाचं कारण ठरतं. वृत्तीच संकुचित होऊन जाते ना, विचारातलं व्यापकपणच संपतं आपल्या. यादवांचं तेच झालं. वास्तविक यादव श्रीकृष्णाच्या सान्निध्यात वाढले होते ना, पण त्यांनी अविवेकाने स्वतःचा नाश करून घेतला. म्हणजे उत्तम संगत लाभूनही करंटा माणूस कसं आयुष्य जगतो त्याचं उदाहरण म्हणायला हरकत नाही. यादवांचा विनाश हा फक्त एका वंशाचा विनाश नाही, तर अहंकार, उन्मत्तपणा आणि आत्मविस्मृती याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे हे विनाशाचं कारण आहे, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणूनच समर्थ या ठिकाणी आपल्याला स्पष्ट संदेश देतात की संहाराची सुरुवात ही अंतःकरणातल्या अविवेकाने होते. यादवांचा उल्लेख केवळ पौराणिक संदर्भ म्हणून समर्थांनी घेतलेला नाहीये. प्रत्येक शब्दाच्या योजनेमागे, प्रत्येक गोष्टीमागे त्यांचा काही उद्देश आहे. फक्त पौराणिक संदर्भ इतकाच त्यांनी घेतला नाही, तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घडणाऱ्या प्रक्रियेचं हे प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. उभारणी निरूपण आणि प्रलय निरूपण या दोन समासांचं सार समर्थांनी या एका रूपकात मांडलंय. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचा लय या दोन्हीचा विचार शेवटी साधकाला एका निष्कर्षापर्यंत आणतो, आणि तो म्हणजे काय? नाशवंतावर आसक्ती नको आणि नित्य परब्रह्मावर निष्ठा हवी. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे सृष्टी उभारणी आणि विस्तार हा गोंधळाचा प्रवास नाही, तर तो एका निश्चित नियमाने झालेला आहे. एका निश्चित नियमाने तो चालतो. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात तर नेमस्तपणे वंश वाढला. नेमस्तपणे हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. सृष्टी अत्यंत शिस्तबद्धपणे, नियमानुसार, योग्य क्रमाने चालते. निर्माण, पालन, विस्तार आणि लय या सगळ्या प्रक्रिया नियमानुसार घडतात. आणि याचा व्यवहारातला अर्थ जर बघायला गेलं तर तो असा की विकास टिकवण्यासाठी केवळ विस्तार पुरेसा नाही, तर त्याला नियम, मर्यादा आणि महत्वाचं म्हणजे विवेकाची जोड आवश्यक असते. पण जेव्हा हा नेम सुटतो, म्हणजे हा नेम सुटला की अधःपतन अटळ आहे. म्हणजे समर्थ आपल्याला इथे सावध करतात. विवेक वैराग्य निरूपण आपण बघितलं ना. विवेकाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे फक्त आम्ही पारमार्थिक असू तरच आमच्यामध्ये विवेक हवा.
सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा विवेकाची जोड आवश्यक आहे, नाहीतर आपलं पण अधःपतन अटळ आहे. कारण समर्थ काय म्हणतात, उदंड घर कल्लोळ लागला. पुन्हा एकदा नेमका शब्द समर्थ वापरतात. घर कल्लोळ म्हणजे काय? घरातला तर कलह आहेच, पण त्याचबरोबर अंतर्गत विसंवाद, आणि तो लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हे सगळे विचार ऐकतो, वारंवार ऐकतो, त्याचं वाचन करतो, म्हणजे श्रवणही चालू आहे, वाचनही चालू आहे, तेही श्रवणच आहे. पण हे सगळं करत असताना चिंतन मनन घडत नाहीये. महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि निधिध्यास तोही महत्वाचा आहे. तो पण नसेल म्हणजे आम्हाला ध्यासच लागत नाही ना. आम्ही अभ्यास म्हणून जर फक्त ह्या समासांचं वाचन करत असू, श्रवण करत असू, तर हा ध्यास आम्हाला लागणार नाहीये. आणि म्हणून आम्ही श्रवण करतोय एक, पण मनामध्ये विचार, जगात वावरताना एक, असं जर, म्हणजे हा विसंवादच आहे ना. आणि या विसंवादांमध्येच आपण ते मूळ तत्व विसरून जातो. जेव्हा विवेक नष्ट होतो त्यावेळेला आम्हाला ह्या तत्वाचा विसर पडतो. आणि मग काय होतं, आमचा अहंकार वाढतो. आणि म्हणून मग त्रिगुणांच्या विचारामध्ये येतं ना, रजोगुणी माणूस हा अहंकारी आहे. आणि हा अहंकार हा मला पहिला सोडायला सांगितलाय. बघा, आपली सर्वसामान्य माणसं ही रजोगुणीच आहेत. सत्वगुणी 5% निघतील, तमोगुणी भरपूर निघतील, पण जास्त संख्या रजोगुणाची आहे. आणि हे रजोगुणी व्यक्ती, विवेक नष्ट झालेला असतो, विवेकाचं अधिष्ठान नसतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड अहंकार असतो. आणि हा अहंकार त्याला नाशाकडे घेऊन जात असतो. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये पहिला अहंकार सोडा, तुला भगवंताशी एकरूप व्हायचंय, भक्ती करायची आहे. भक्तीमध्ये काय सांगितलंय, पायाच हा आहे, अहंकार सोडून दे पहिला. मी तू पण आहे हे सोडून दे, हे द्वैत नष्ट कर. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला वारंवार सांगितलेल्या आहेत. आणि ते का सांगितलंय याचं स्पष्टीकरण आपल्याला ह्या समासांमध्ये सापडतं. घर कल्लोळ समर्थांनी सांगितलेलं आहे. बरं, हा घर कल्लोळ फक्त कुटुंबात नाही, समाजात आहे, संस्थांमध्ये, राष्ट्रांमध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये पण आहे. अपेक्षा वाढतात. या मी तूपणातनं काय होतं, भेद निर्माण होतो. द्वेष, मत्सर, ईर्ष्या, स्पर्धा, या सगळ्या गोष्टींची वाढ होते. हे वाढतं म्हणून तर संघर्ष वाढतात ना. आणि यातून काय होतं, मग आमची अशांती, शांतता ढळते, अशांती निर्माण होते. बघा, सगळ्या नकारात्मक ऊर्जा वाढायला लागतात. म्हणजे बरेचदा ना, बाहेरचा कलह आतल्या कलहाचं प्रतिबिंब असतं. म्हणजे बघा, आपण चिडचिड करतो, काही वेळेला कारण नसताना चिडतो, आतमध्ये काहीतरी युद्ध चालू असतं, आतमध्ये काहीतरी, बरं, ह्या नकारात्मक ऊर्जांमध्येच युद्ध चाललेलं असतं. आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या वर्तनात दिसायला लागतं. म्हणजे मनातला विसंवाद वाढला की तो संपूर्ण जीवनामध्ये दिसायला लागतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्मपरीक्षण, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक ओवीवर आम्हाला आत्मपरीक्षण करायचंय. आता कथेचा शेवट येतो. कथेच्या शेवटी वडील, मुलगा, नातू, पणतू, पुत्र, कन्या, सगळ्यांचा विनाश होतो. कथेचा शेवट हा आहे की सगळ्याचा विनाश होतो. आता कथा इथे संपली असं आपल्याला वाटतं, पण त्याचा खरा अर्थ पुढेच उलगडतो. पुढच्या ओव्या पण खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे शेवटी समर्थांनी काय सांगितलं, ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला. विवरला हा शब्द आहे, म्हणजे अशी कहाणी ऐकली वगैरे असं त्यांनीच वापरला नाही शब्द. इथे समर्थांनी विवरला हा शब्द जो महत्वाचा वापरलाय, म्हणजे कथा केवळ ऐकणं नाही, तर तिचा खरा अर्थ समजून घेणं आणि तो जीवनात उतरवणं खूप महत्वाचं आहे.
समर्थ या साध्या कुटुंबाच्या रूपकातनं संपूर्ण मानवी जीवनाचा आणि प्रपंचाचा वेदांत आपल्याला सांगतात. ज्यांनी या कथेतला तात्विक आशय समजून घेतला त्याचं अज्ञान नाहीसं होतं आणि तो अर्थातच आत्मस्वरूपाच्या दिशेने वाटचाल करतो आणि जन्म मृत्यूच्या बंधनातनं मुक्त होण्यासाठी पात्र ठरतो. म्हणजे सृष्टीची कथा जाणणं हे ज्ञान नाही, तर त्या पलीकडे असलेलं नित्य सत्य ओळखणं हा समर्थांचा विवेक आहे. या कथेतली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे या पहिल्या 15 ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये समर्थांनी ही कथा सांगितली, पण यामध्ये त्यांनी एकदाही ब्रह्मा, विष्णू, महेश याचा उल्लेख केलेला नाही. मी मूळ ओव्यांचा उल्लेख करते इथे. मूळ ओव्यांमध्ये याचा उल्लेख नाही. तरीही त्यांनी जे सांगितलं, ज्या सांगितल्या 4 पिढ्या, त्या पिढ्यांची कार्य बघितली तर सृष्टीच्या कार्याशी ती जुळून येतात. बघा, वडील म्हणजे मूळ कारण, पुत्र कार्यकर्ता म्हणजे निर्माण करतोय, कार्याचा आरंभ करतोय, नातू म्हणजे विस्तार आणि पणतू म्हणजे संहार. हा सृष्टीचा क्रम आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. पुराणामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार याचं प्रतीक आहे. पण समर्थांना इथे फक्त देवतांचं वर्णन करायचं नाही, त्यांचा उद्देश ठरलेला आहे. या रूपकातून सृष्टीच्या कार्यपद्धती मागे असणारं जे तत्व ते त्यांना समजून सांगायचे आणि म्हणून त्यांनी नावाऐवजी त्यांच्या कार्याचं वर्णन केले. म्हणजे या कथेचा खरा अर्थ मी कोण आहे हा प्रश्न जागृत करणं आहे. आणि हा प्रश्न जागा झाला की त्यातून आणखीन एक मूलभूत प्रश्न समोर येतो की खरं सत्य कोणतं. या संपूर्ण कहाणीतून समर्थ दाखवतात की जे निर्माण होतं, बदलतं आणि नष्ट होतं ते अंतिम सत्य असूच शकत नाही. व्यवहारात दृश्य जग महत्वाचं आहेच, पण ते महत्वाचं असलं तरीही ते नित्य नाही हे लक्षात ठेवा. तर या सगळ्याच्या पाठीशी जे नित्य, अविनाशी आणि अखंड असं जे आहे ते परब्रह्म, तेच आत्मस्वरूप, जे आपल्याला जाणून घ्यायचंय. या समासाचा खरा बोध हाच आहे की बदलणाऱ्या जगात वावरावं, पण न बदलणाऱ्या सत्याचा विसर पडू देऊ नये. वारंवार ह्या वाक्याचा आघात महत्वाचा आहे. त्याचं विस्मरण म्हणजे पाप आणि पुण्य संकल्पना जे आहे, तर ह्याचं विस्मरण म्हणजे पाप आहे हे लक्षात घ्या आणि त्याचं स्मरण म्हणजे पुण्य. हेच समर्थांनी पाप पुण्याच्या बाबतीत सांगितलेले. मग त्याचं विस्मरण म्हणजे आम्ही कितीही आता उपासना करा, काही करा, पाप हे आमच्या पदरात आहे हे लक्षात घ्या. त्याचं नित्य अखंड स्मरण हे आवश्यक आहे, त्याचा विसर पडू देऊ नये. म्हणजे ह्या बदलणाऱ्या जगाची कहाणी ही आहेच, पण त्यातनं बोध काय आहे तर नित्य अविनाशी अशा सत्याचा यामधनं बोध आहे. समासाच्या अंतिम टप्प्यात समर्थ काय म्हणतात? ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणती जगोद्धार तोची करीती श्रीराम. ऐसी कहाणी निरंतर म्हणजे ही केवळ भूतकाळातली कथा नाही, तर ती आजही घडतीये, पुढेही घडत राहणार आहे. या सृष्टीत आणि आपल्या अंतःकरणात उभारणी, विस्तार, अहंकार, कलह आणि संहार हा क्रम सतत चालू आहे. म्हणजे ही जाणीव प्रत्येक गोष्टीत आपल्याला समर्थ करून देत आहेत. पुढे समर्थ काय म्हणतात? विवेके ऐकती जे नर.
म्हणजे कथा फक्त श्रवण करायची नाही, तर त्यातलं मूळ तत्व जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या ह्या चिंतनानंतर तुम्ही कथा पुन्हा बघा, पहिल्या ओव्या पूर्ण बघा. स्त्री पुरुष आहेत, त्यांना एक मुलगा होतो, शांत तो कार्य करताय. पुढे त्यालाही एक मुलगा होतो, अत्यंत चळवळी आहे तो मोठं कार्य करतो, विस्तार करतो वंशाचा. त्यात नातू जो निर्माण होतो, पणतू जो निर्माण होतो, तो विध्वंसक आहे, म्हणजे तो सगळ्याचा नाश करतो बघा. आणि पुढे पुढे जसा विस्तार होतो तसं तसं त्यांना आपल्या मूळ तत्वाचा विसर होतो. आणि हा विसर झाल्यानंतर विसंवाद वाढतो, आणि ह्या विसंवादातनं पुढे नाश कसा होतो याचंच वर्णन या कथेमध्ये आहे. या 15 ओव्या तुम्ही पुन्हा एकदा बघा. ही आपल्याला यातनं मूळ तत्व जाणून घ्यायचंय. प्रत्येक घटना, अनुभव, प्रत्येक यश अपयश यातनं आत्मपरीक्षण करणं हा खरा विवेक आहे. आत्मपरीक्षण, मला ही सवयच लावून घ्यायची आत्मपरीक्षणाची. कारण आम्ही दुसऱ्याच्या चुका, दुसरा कसा आहे याच्यावर आम्ही भरपूर परीक्षण करतो, पण आत्मपरीक्षण हे आवश्यक आहे. आधी मी सुधारले तर मी इतरांना सुधारण्यासाठी काही सांगू शकते. आत्मपरीक्षण करणं हा खरा विवेक आहे. जो या कहाणीतलं तत्व जाणून घेतो तोच स्वतःबरोबर समाजाचाही उद्धार करण्यासाठी समर्थ होतो. आता जगदोद्धार, समर्थ म्हणतात ना, जगदोद्धार करायला सक्षम होतो. आता जगदोद्धार म्हणजे काय, समर्थांनीच पुढे सांगितले. त्या जगदोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण, यास बोलिजे श्रीराम. जगदोद्धार जो आहे तो फक्त उपदेशाने होत नाही, तर सत्याचा विवेकपूर्ण उलगडा करूनच होतो. जे नाशवंत आहे बघा, जे नाशवंत आहे ते नाशवंत, आणि जे नित्य आहे ते नित्य, हा विवेक लोकांच्या मनामध्ये जागृत करणं हा खरा जगाचा उद्धार आहे. समर्थांच्या दृष्टीने निरूपण म्हणजे केवळ शब्दांचा विस्तार नाही, तर श्रोत्यांना सार आणि आसार याचा विवेक करून देणं हा खऱ्या जगाच्या उद्धाराचा मार्ग आहे. म्हणजे जर ह्या 1 तासामध्ये फक्त शब्दांचा विस्तार होत असेल आणि तो आवडत असेल तर मी नापास. तुम्हाला सार आणि आसार समजलं नाही तर मी आणि तुम्ही दोघंही नापास. त्यामुळे निरूपणामध्ये हा भाग महत्वाचा आहे, हे समर्थ आपल्याला सांगतात, सावध करतात. म्हणजे जर शेवटच्या 4 ओव्या बघितल्या तर ह्या शेवटच्या 4 ओव्यांमध्ये समर्थांचा सूर थोडासा बदलतो. इतका वेळ ते रूपकातून वेदांत समजावतायत आपल्याला. आता ते वेदांत समजून घेण्याची योग्य पद्धत सांगतात. निरूपणी प्रत्यये विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता व्हावे निसंदेह श्रीराम. सुंदर. इथे प्रत्यय हा शब्द जो आहे ना तो समजून घेतला पाहिजे. समर्थ सांगतात तत्वज्ञान समजून घ्या, त्यावर विचार करा, चिंतन मनन करा आणि त्याचा प्रत्यय घ्या. प्रत्यय घेणं महत्वाचं आहे. वेदांतातलं तत्व घाईघाईने समजत नाही. म्हणजे अभ्यास, चिंतन, अनुभव यांच्या सहाय्याने एक एक तत्व समर्थ उलगडत जातात, आणि आपल्याला पण ह्या सगळ्यातनं एक एक तत्व उलगडत जातं. जस जसा विवेक दृढ होत जातो तशा शंका दूर होतात आणि मन निसंदेह होतं, आणि अंतःकरणामध्ये समाधान निर्माण होतं, पूर्ण समाधान, ज्या समाधानाच्या शोधामध्ये आपण आहोत. आणि हे समाधान सत्याचा बोध झाल्यानंतरच मिळतं. समर्थ पुढे आपल्याला सावध करतात की तत्वांचा गलबला जेथे,
निवांत कैचे असेल तेथे. जिथे तत्वांचा गलबला असेल, वादविवाद आहे, तत्वांचा गोंधळ आहे, सत्याचा बोध तिथे होतच नाही. म्हणून जर तुम्ही साधक असाल तर साधकाने वादात न अडकता शांत चित्ताने अंतर्मुख होऊन सत्याचा विचार करावा, असं समर्थ साधकांना सांगतायत. शेवटच्या ओवीत समर्थ सांगतात की हा विषय अतिशय सूक्ष्म आहे, म्हणून तो स्पष्ट, सोप्या आणि समजण्याजोग्या भाषेत समजून सांगायला हवा. वेदांत गोंधळ निर्माण करत नाही, तर गोंधळ दूर करण्यासाठी आहे. तो जर गोंधळ वाढला तर तो वक्त्याचा दोष आहे, वेदांताचा नाही. या शेवटच्या 4 ओव्यांचा विचार केला तर लक्षात येतं की समर्थ कहाणीचा शेवट करत नाही, तर साधकाला साधनेचा पूर्ण मार्ग दाखवतात. मगाशी म्हटलं तसं प्रथम श्रवण, तत्वज्ञान ऐका, नंतर मनन, त्या विचारांचा शांतपणे सतत विचार करा. पूर्ण निधिध्यास, त्या सत्याचं अखंड चिंतन करून ते जीवनात उतरवा, अतिशय महत्वाचं. हा साधनेचा क्रम आहे. अशा साधनेतनं सत्याचा प्रत्यय येतो, शंका नाहीशा होतात आणि अंतःकरणामध्ये सहज समाधान निर्माण होतं. आता सहज समाधान शोधायचं असेल, पूर्ण समाधान शोधायचं असेल तर या मार्गावरून चालणं आवश्यक आहे. या समासाचा सारांश हा की समर्थांनी कहाणी सांगितली ती फक्त मनोरंजनासाठी नाही, तर विवेक जागवण्यासाठी. विवेकातनं प्रत्यय, प्रत्ययातनं निस्संदेह आणि निस्संदेहातनं आत्मसमाधान, हाच या समासाचा अंतिम बोध आहे. जय जय रघुवीर समर्थ.